विद्यार्थी मित्रांनो, आपण आता याच्या पुढे जाऊ. पुन्हा काही वेगळ्या प्रकारचे गुणोत्तरे आपण मागच्या वर्षी पाहिले. जसं आपल्याला म्हटलं, समजा सिद्ध करा किंवा दाखवा. नंबर 1, साइन थीटा भागेला कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा. हे असं आपल्याला दाखवायला सांगितलं. साइन थीटा भागेला कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा. साइन इज टू कॉस इक्वल टू टॅन असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग आता हे आपल्याजवळ आकृती आहे. याच्यावरून आपण याची डावी बाजू या उजव्या बाजूसारखी आहे असं समजू. LHS साइन थीटा इज टू कॉस थीटा इक्वल टू. आता सांगा या आकृतीवरून साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागेला कर्ण AB भागेला AC. AB भागेला AC भागेला कॉस थीटा, याचा कॉस लगतची बाजू भागेला कर्ण लगतची BC भागेला कर्ण AC. आता याचा भागाकार करायचा आहे. भागणे म्हणजे भाज्याला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. हा आहे भाज्य. AB इज टू AC गुणेला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने म्हणजे AC वर जाईल आणि BC खाली येईल. याचाच अर्थ असा झाला, AC कॅन्सल झाला, भागाकार झालेला आहे. आणि म्हणून LHS बरोबर काय उरलं, AB इज टू BC. आणि AB इज टू BC समोरची बाजू भागेला लगतची बाजू हा आहे टॅन थीटा. समोरची बाजू भागेला लगतची बाजू याचाच अर्थ टॅन थीटा म्हणजे ही बाजू आहे उजवी बाजू. म्हणून हे एक सूत्र आहे, साइन थीटा भागेला कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. साइन इज टू कॉस इक्वल टू टॅन. साइन इज टू कॉस इक्वल टू टॅन. हा एक फॉर्म्युला तयार झाला. आता असाच दुसरा फॉर्म्युला आहे, कॉस इज टू साइन इक्वल टू कॉट. हे तुम्ही सिद्ध करा. आता दाखवा. कॉस इज टू साइन मगाचं होतं साइन इज टू कॉस, तो होता टॅन. आता हा आहे कॉस इज टू साइन इक्वल टू कॉट. हे फॉर्म्युला तुम्ही सिद्ध करा, तुम्ही दाखवा. तुम्ही दाखवा. आता जसा हा होता साइन, कॉस, टॅन आणि कॉट यांच्याशी संबंधित जशा ह्या बाबी होत्या, तशा त्या इतरही काही बाबी आहेत. म्हणजे आता हे 2 फॉर्म्युले तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजेत, दाखवता आले पाहिजेत, अशी ही आकृती काढू. आता आम्हाला पुढे जायचं आहे. यामध्ये दाखवा साइन, कॉस, टॅन इथपर्यंत कॉटही त्यामध्ये आला. आता 1/sin इज इक्वल टू कोसेक थीटा. 1/sin इक्वल टू कोसेक थीटा किंवा कोसेक थीटा इक्वल टू 1/sin थीटा, 2 पैकी एक. मग त्याची डावी बाजू 1/sin थीटा बरोबर 1/sin थीटा कोण आहे? याचा साइन कोण? AB इज टू AC. AB इज टू AC हा याचा साइन आहे. 1 भागेला गुणाकार व्यस्ताना आता या ठिकाणी गुणावं लागेल. 1 गुणेला AC इज टू AB इज इक्वल टू AC इज टू AB. AC काय होय? AC काय होय तर कर्ण आहे. इज इक्वल टू कर्ण
LHS हां कर्ण. आणि AB काय आहे? समोरची बाजू. AB काय आहे? समोरची बाजू. समोरची बाजू. मग कर्ण इज टू समोरची बाजू हा काय आहे? कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणून 1/sin थिटा इक्वल टू कोसेक थिटा. कॉस नाही कोसेक आहे बरोबर आहे. 1/sin थिटा इक्वल टू कोसेक थिटा हा एक फॉर्म्युल्याचं रूप या ठिकाणी तयार होईल. याचाच अर्थ असा कोसेक थिटा गुणेला साईन थिटा बरोबर 1 याचाच अर्थ. म्हणून साईन थिटा गुणेला कोसेक थिटा इज इक्वल टू 1. इथंच तयार होऊन राहिलं. साईन थिटा गुणेला कोसेक थिटा इज इक्वल टू 1 हे त्याचं नवं रूप तयार होऊन राहिलं. आता यामध्ये कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल टू 1 आहे. मगाचंच फक्त आता हे असं लिहून दाखव. मग आता कॉस थिटा इंटू सेक थिटा LHS कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू कॉस थिटा BC अपॉन AC हा BC इज टू AC गुणेला सेक थिटा. सेक हा साईनच्या आपला सेक हा कॉसच्या उलट जाते. सेक हा कॉसच्या उलट जाते म्हणजे इथं पाहण्याची गरज नाही. AC इज टू BC AC कॅन्सल BC कॅन्सल उरला 1 इज इक्वल टू RHS. इज इक्वल टू RHS. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 किंवा 1/cos इक्वल टू सेक किंवा 1/cos इक्वल टू सेक्स किंवा 1/sec इक्वल टू कॉस. हे एकाच याच्यावरून अनेक क्रिया या ठिकाणी तयार होतील. आता हा सेक आणि कोसेक याबाबतचं हे रूप होतं. आता पुढे काही तुम्हाला या वर्गातही काही गोष्टी दिल्या असतील. हे 126 पानावर आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध. 1/sin थिटा इक्वल टू कोसेक थिटा 1/cos थिटा इक्वल टू सेक थिटा 1/tan थिटा इक्वल टू कॉट थिटा हे लक्षात ठेवूया. 1/cot थिटा इक्वल टू टॅन थिटा 1/tan थिटा इक्वल टू कॉट थिटा अशा प्रकारचं हे काही फॉर्म्युले आहेत. आता कोटिकोणांच्या बाबतीत काही फॉर्म्युले आहेत. साईन थिटा टॅन कॉट सेक आणि कोसेक. आता पहा साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. कॉस थिटा इक्वल टू याच्या उलट कॉस थिटा इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. टॅन थिटा इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. कॉट थिटा इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. सेक थिटा इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा आणि कोसेक थिटा इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. या सहामध्ये 2-2च्या जोड्या आहेत. हे जे सहा आहेत साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक ह्या 2-2च्या जोड्या आहेत. साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा तर कॉस थिटा इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. टॅन थिटा इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा तर कॉट थिटा इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. सेक थिटा इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा आणि कोसेक थिटा इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. हे असं प्रत्यक्ष उतरून घ्यायचं. आता आपण याच्यातलं एखादं सिद्ध करायला सांगितलं. सिद्ध करा दाखवा. साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. मग साईन थिटा काढा. साईन थिटा कोणासमोरची बाजू भागेला कर्ण AB भागेला AC. AB भागेला AC. आता 90 मायनस थिटा हा आहे कॉस
90 मायनस थीटा इक्वल टू या कोणाचा कॉस लगतची भुजा भागेला कर्ण, याच्या लगतची भुजा आहे ए बी भागेला कर्ण आहे ए सी, ए बी इज टू ए सी. म्हणजेच साईन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा, म्हणून साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. असं आता सर्वांना लागू पडेल. ते जे सर्व होते त्या सर्वांना कॉस थिटा इक्वल टू साईन 90 मायनस थिटा, टॅन थिटा इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा, सेक थिटा इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. अशा पद्धतीनं ते एकमेकांच्या अशा जोडीने खेळतात. साईन कॉस हे एक इतकं जरी पाठ केलं, साईन कॉस आणि हा टॅन, तर पुढचा आपोआप येते साईन कॉस टॅन, कॉट सेक कोसेक असं पाठ करून ठेवायचं. कॉट सेक कोसेक असं पाठ केलं की ह्या जोड्या बसतात. साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, साईन कॉसची टॅन कॉटची सेक कोसेकची, या कोटी कोणांची गुणोत्तर दर्शविण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. आता या पद्धतीनं हेही काही गुणधर्म होते, काही इतरही काही नित्य समानता आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. त्या नित्य समानतांचा आपण आता विचार करू.